संप्रदायामध्ये समाप्ती समारोप असे शब्द आले. प्रत्येकाच्या डोळापुढे चित्र उभं राहतं गोपालकाला. काला झाला, सप्ताह संपला हे वेगळे जाहीर करावं लागत नाही. काला हा सप्ताहाचा पूर्णविराम आहे. काल्याला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अजिबात आमच्या संप्रदायाशी देवाधर्माशी काही देणं घेणं नसलेले रिकाम टेकडे रोडच्या काठाला येड्या बाभोळीजवळ उसण्या तंबाखूला उसना चुना मळून डोके चालवतात. अरे काय विशेष आहे? किती दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी, उठले सुटले गोपालकाला दहील आहे, गोपालकाला दहील आहे. अरे काही दुसरे धंदे आहे का नाही? 2 रुपयाचं दहीन लेका 1.5 रुपयाच्या लाह्यान बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खाता येत का? अरे लेका उसण्या चुण्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खासेल, त्याला महत्त्व नाही. मग काय खातो यापेक्षा महत्त्वाचं आहे कोण देतो. पंढरीनाथ काय खातो इकडे पाहू नका, अरे कोण देतो. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. प्रसाद असतो प्रसन्नता, त्याला म्हणतात प्रसाद. साखर फुटाणे पेढे हे एवढं संकुचित प्रसादाचा अर्थ नाही. प्रसन्नता, आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती हे फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही. आणि संपत्ती जर सुख देत असेल, अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे, आणि मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. मन करा रे प्रसन्न. अरे पण प्रसन्न कशाने करायचं? प्रसन्नता नावाचा माल दुकानात मिळत नाही. समाधान आणि सुख जमीन आसमान इतकं अंतर आहे. सुख वेगळं, समाधान वेगळं. सुख पैशानं मिळतं, समाधान विचारानं मिळतं, हे लक्षात ठेवा. विचार करताना आपल्यापेक्षा स्थिती खालावली त्याचा करायचा तर समाधान आहे. ज्याच्या पायात चपला त्यानं सायकलवाल्याचा विचार केला की समाधान बिघडलं. कारण चपला आहे तुझ्या पायात, तसं तोंड कसं उतरलं? अरे मला तरी होत आहे का, आताच आणल्या कीर्तनातून चोरून, आले का फुकट आणल्या तरी मग तोंड कसं उतरलं? सायकलवाला गेलं ना. जेव्हा चपलावालं सायकलवाल्याकडे पाहतं तेव्हा समाधान बिघडतं. मग त्याला जर समाधान पाहिजे असेल तर चपलावाल्यानी अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा की मग समाधान मिळतं. ज्याचं मोडकं झोपडं आहे त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही, मग बिघडलं समाधान. रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं फुटपाथवर रोडच्या काठाला जे पडलं त्याचा विचार करा, आणि मग सकाळी पांडुरंगाचे आभार माना. विठ्ठला हे रात्रभर कुडकुडत थंडीचं रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरिबाला घर राहायला दिलं, असा विचार तिथे समाधान आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानासाठी विचाराची गरज आहे, आणि तो विचार संताच्याकडे आहे. चंद्र तेथे, शंभू तेथे, संत तेथे, पाठ आहे सगळे तुम्हाला. म्हणून प्रसाद भगवंतानी दिला अथवा संतांनी एकची टाळ. ज्ञानराजा गोपाळ असी लाह्या वाटी, या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करा रे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी दे. काल्याचं कीर्तन म्हटलं कीर्तनकाराला बंधन येतं बरं का महाराज. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नसतं. लक्षात घ्या, त्याची मर्यादा आहे. मोबाईल बंदच करा ना, मग तुम्हाला ऐकू देत नाही ते. त्यांना काय माहिती तुम्ही कुठं बसला. सर्वांना विनंती आहे बंद करा, काय बिघडत नाही. 12 वाजेपर्यंत सगळे
व्यवस्थित चालणार आहे. बंद केल्यावरही, मोबाईल बंद केल्यावरही व्यवस्थित चालणार आहे, ही शाश्वती देतो. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की बंधन, म्हणजे बाकीच्या दिवशी स्वातंत्र्य असं नाही. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी कराव्या, प्रेम भय वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा, पण काल्याचं म्हटलं की विशेषत्वान चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं आहे. 11 वर्ष 52 दिवस भगवान कृष्ण गोकुळात होते. 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते. 95 वर्षे द्वारकेला होते. एकंदर 125 वर्षे कृष्ण भगवान पृथ्वी तलावर होते. त्याच्यात 3 टप्पे पडले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळ, 18 वर्षे 7 महिने मथुरा, 95 वर्षे द्वारका. 95, 18 आणि 12 घरी गेल्यावर हिशोब करा, 125. 95 वर्षे द्वारकेला होते तरी संत प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते तरी अभंग नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात देव होता आणि त्या कालावधीमध्ये जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. याचं कारण आहे, तोपर्यंत जो चरित्रामध्ये रस आहे, प्राण आहे, भाव आहे, पुन्हा नाही. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होता देव, पायात काही घातलं नाही. ते का उच्चारावं पण लक्षात घ्या. माय यशोदा डबडबल्या डोळ्यानं म्हणायची काना, अरे पैरों में कुछ पहनो ना बेटा. खड़ा होकर के जवाब देता था, माँ मेरी गैया कुछ पहनती है क्या? वो तो नंगे पैर घूमते हैं ना, मैं भी कुछ नहीं पहनूंगा. 12 वर्षाचा होईपर्यंत बिना चपलाचा होता देव. खांद्यावर कांबळा होता, काठी होती, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस होता, निळा शेला कमरेला आणि त्याच्यात पिवळी जरद बासरी होती. हे चरित्र. गोकुळ सोडलं म्हणजे नुसतं गोकुळ सोडलं नाही, बासरी सोडली, काठी सोडली, घोंगडं सोडलं, गायी सोडल्या, गोपिका सोडल्या आणि आपले मायबाप सोडले. लक्षात घ्या हा त्याग. अरे ज्या बासरीनं अख्खं गोकुळ पागल केलं होतं, नुसतं बासरीचा आवाज ऐकला गोपिका पागल व्हायच्या. अरे सावळ्या कैची वाजवली मुरली, मुरली नोहे केवळ बाण. सगळे पाड आहे तुम्हाला. तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन. अख्खं गोकुळ ज्या बासरीच्या बळावर पागल केलं. पुन्हा नाही वाजवली महाराज, पुन्हा नाही, सोडून दिली गोकुळ. अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला, बासरी नाही, बासरी नाही. मी चरित्रातला प्राण सांगतो हा. थोडं बाजूला गेलो तरी चालेल, तरी अभंगावर बोलण्याची सवय आहे मला. विठ्ठल विठ्ठल. अरे हे साधनं पहा तुम्ही. कोणतं साधन कोण्या वेळी प्रभू प्राप्तीला कारणीभूत ठरल सांगता येत नाही. आता इथे सगळी बहुश्रुत मंडळी आहे. किती विणे लटकले आहे दुकानात विक्रीसाठी, पण तुकाराम महाराजांचा विना भगवत प्राप्तीचं साधन झालं, हे लक्षात ठेवा. नामदेव महाराजच्या चिपळ्या प्रभू प्राप्तीचं साधन झालं. रामायणात नावाड्याची नाव भगवत प्राप्तीचं साधन झालं. सुरदासजीची एक तारी प्रभू प्राप्तीचं साधन झालं. नवे मीराबाईच्या पायातलं घुंगरू प्रभू प्राप्तीचं साधन झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या हातातली खंजेरी, हे नीट ऐका तुम्ही. अख्खा महाराष्ट्र नाही भारत गाजवला त्या खंजेरीच्या बळावर.
आणि त्याचा समारोप झाला पंढरपूरला. ते जुने हनुमान मैदान आहे महाराज पंढरपूरला, तिथं राष्ट्रसंतांचं भजन व्हायचं. एकादशीला प्रचंड गर्दी असायची. राष्ट्रपर भजन. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. हे राष्ट्रभक्तीपर होते. उगाच राष्ट्रसंत तर कोणी लावून घेतंय, कोणी लावता. आता राष्ट्रसंताचा सुख सुखाट झाला. पत्थर के हम बाम बनाएंगे भक्त बनेगी सेना. गोऱ्या लोकाला आव्हान करताना भजन कोणतं होतं? पत्थर के हम बाम बनाएंगे भक्त बनेगी सेना. घाबरला का तरुण गड्या रे तुझा पुढारी आला. तरुणांना उत्साह. बस हे राष्ट्रपर जन्मभर ज्यांनी भजन केलं ते राष्ट्रसंत. बस प्रकृती बिघडली, अत्यावस्थ झाले. शेवटची वारी पंढरपूरची. 2 माणसांनी स्टेजवर आणलं, नीट चालता येईना. प्रचंड समाज एकादशीला भजन ऐकायला सालाबाद प्रमाणे. राष्ट्रसंतांनी सर्वांना नमस्कार केला. सांगितलं ही आपली शेवटची भेट. काय वाटलं असेल भक्ताला? भजन करणार नाही सर्वांना वाटत होतं, पण खंजिरीवर थाप टाकली, 2 तास भजन केलं. सगळ्यांच्या टाळ्या. आणि शेवटचं सांगतो, खंजिरीला नमस्कार केला, डोळ्याला धारा लागल्या आणि माईकवर खंजिरीला सांगितलं, मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललं, तुला खूप बदललं जन्मभर, मला क्षमा कर. आता नमस्कार. दिली ठेवून. मी का सांगतो, जशी खंजिरी ठेवली तसं भगवंतानी नुसतं गोकुळ सोडलं नाही, काठी सोडली, घोंगडं सोडलं, मोराचा पीस सोडला, मस्तकाची पट्टी सोडली, बासरी सोडली, पुन्हा नाही. हे जोपर्यंत होतं तोपर्यंत त्या चरित्रामध्ये खरा प्राण होता. म्हणून काला म्हटला की उद्दय, ते बोट दाखवलं चरित्र ते उच्चारावे. ते मथुरेचं नाही, द्वारकेचं नाही, गोकुळामधलं चरित्र. ते सर्वांना माहिती आहे, पण ते असं झालं की आम्ही नापास होऊन जातो. विठ्ठल अगदी थोडक्यात भगवान कृष्णाचा जन्म झाला मथुरेत, प्रगट झाला गोकुळात. प्रगट भयो भगवान गोकुलमो. जमला. आता मला काही भागवत नाही जमत भाऊ, पण जर केलं ना तर कोणत्याही बुवापेक्षा चांगलं करील. पण मी एक राम धरला जन्मभर. हे काल्याच्या कीर्तनात आली संधी तर देतो ठोकून. बस एवढं. विठ्ठल रात्री 12ला मामाच्या जेलमध्ये जन्म. आणि ते सौंदर्य पाहायला आईनं, जेलमध्ये आहे मायबाप देवकी आणि वसुदेव, हे मावल्यांना पाठ आहे. ते सौंदर्य पाहिल्यावर आनंद आवरला नाही आईला. बापाला, तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे. मिठी मारली वसुदेवानं. आणि माय रडू रडू प्रार्थना करती पतीची. पतिदेव, मध्यरात्र आहे, तो गेटच्या पुढचा मोठा दगड पा, दगड, त्या दगडावर माझ्या भावानं कंसानं माझे 6 लेकर मारले. तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडायचा. आपण तडफडत होतो. 6 मारले आपल्या समोर, 6 मारले. मग एवढं वाचवा, एवढं वाचवा. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. आणि घाई करा का जणी कंसा. माय जेल मधलं सांगतो, माझ्या त्या भावाला चांडाळ्याला कळायच्या आधी एवढं लेकरू लपवावं, एवढं लेकरू. हे मायचं प्रेम आहे. बापाचं सांगतो. आता कोणताही व्याख्यातान बुवान कीर्तनकार उठला सुटला की माय, आई, माय,
आई, अरे ठीक आहे, आईचं आणि मायचं प्रेमच आहे. अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी. बापाचं कुठं प्रेम कमी आहे. हे पहा, या मावल्यांना माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. आपले आपले डोळे बंद करा, सगळ्या मावल्यांना सांगतो. आणि डोळे बंद करून 1 मिनिट आपला आपला बाप आठवा. मग कळेल तुम्हाला वडिलाचं केवढं प्रेम असते. एका वाक्यात सांगतो, एकुलत्या 1 मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम जन्मदात्याचं आहे, एवढं प्रेम. मग असं का झालं? मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. बस एवढाच फरक आहे. मुलगा जर आजारी असेल, पेशंट दवाखान्यात, माय बसते कॉटवर, बेडवर, सगळ्या समाज पाहतो, झंडू बाम लावून देते त्याला. ए पोरी शांत रे. त्याला चमच्यानं औषध पाजते, त्याचे पाय चपून देते, त्याला चमच्यानं दूध पाजते. हे बेडवर बसलेली पेशंट जवळची माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत टेन्शनमध्ये दिवसभर पाप येरझारा घालतो, तो का नाही दिसत? लक्षात घ्या, त्याचं कुठं प्रेम कमी आहे? अरे खेडेगावातला प्रसंग, लेखीला वाटे लावताना अख्खं गाव गोळा होतं, हे सर्व मावल्यांना माहिती आहे. लेक सासऱ्याशी जाता माय धाय धाय रड, अन केला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. बैलगाडीचा काळ, धुराळा दिशेपर्यंत माय बघायची बैलगाडी, गेला डोंगराच्या आड. लेक सासऱ्याशी जाता माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. माई रडतीन, मुलगी रडतीन, तेव्हा 5-50 अंगणातल्या महिला आपोआप रडणं सुरू होऊन जातात. त्यांची चर्चा, केवढी रडती माय, केवढी रडती, केवढं प्रेम आहे, केवढी रडती. अरे प्रेमच आहे, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा पाहायचं का तुम्हाला? घरात जा, त्या मुलीचा बाप एकटा बसून असेल घरात, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल, तोंड त्याचं भिंतीकडे असेल. 24 वर्षे ज्या लेकीला प्राणापलीकडे सांभाळलं, त्या 24 वर्षाच्या आठवणी काढून उपरणं दोन्ही हातात असेल न, उपरण्यात तोंड खुपसून हुमसू हुमसू उपरणं भिजेपर्यंत बाप रडत असेल. अरे त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. आपलं इथून वाढलं, सेंट्रल जेलमधून ती मुलगी काय खेळते का काही मोबाईल फोन, जाऊ दे हाकलून मागं. ते काहीतरी आता हे मोबाईलचं लय उद्योग झालं महाराज. आपण पार जीव तोडू तोडू कीर्तन करतो, बरेचसे जसा काही मोदी साहेबाचा आला, विठ्ठल विठ्ठल. सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. हे माय देवकीचं प्रेम. आता बापाचं ऐका. काळा कुट्ट अंधार, मध्यरात्र, सोसाट्याचा वारा, पाऊस मुसळधार, विजाचा कडकडाट, यमुनेला पूर, केवढी संकट आहे. तरी बापानं लेकरू टोपल्यात घेतलं. मी बापाचं प्रेम सांगतो. कुलप गळाली, यमुनेच्या पुरात शिरला बाप, बाळ टोपल्यात आहे. गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला. लेकराला गोकुळात सुरक्षित ठेवलं आणि तांबडं फुटायच्या आधी पुन्हा जेलमध्ये बाप वापस आला. अरे बापाचं कुठं कमी? विठ्ठल. हिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. सगळे पाठ आहे तुम्हाला. रडे माया करे आकांत. पुढे कंसाला कळालं आणि कंसाने मारण्याचे अनेक उपाय केले. गड्या बघू दे भाऊ, 11 तर झाले.
अनेक उपाय केले, पण देव बाप्पानं 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. अवघी दैत्य खाणे बुड रेठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडविली. हे एक असंच कोकणी भाषेत आहे. असंच काग बग रिठा मारल्यान गो, बळी न पाताळी घातल्यान गो. काग बग रिठा कोकणी भाषेतला. आता आमचे बुवा लोक तिकडे जातात, तिकडे वेळचा ल होतो. सगळी मंडळी, ते आमचे निळोबाराय गिरमकर होते. आम्ही त्या भिवंडीला थांबायचो त्या मदन दादाच्याकडे. त्यांची आई होती. त्यांना म्हटलं, निळोबा महाराज कुठे गेले? निलोबा खाल्लन हागाला पलाला. ते म्हणजे हे चाल करतात बस. विठ्ठल काग बगरीठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान गो, अवघी दैत्य खाणी बुडविली. कंसानं तातडीची मीटिंग घेतली. सभासदों जी सरकार, अरे गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक रखता है. कागासुर, रिठासुर, शक्टासुर, बकासुर, बड़े बड़े असुर को मार डाला, तो क्या किया जाए? अपने गल्ले में कुत्ता शेर होता है सरकार. आपण आपली माणसं त्याच्या गावात पाठवून मारतोय. ते त्याला आपल्या गावात आणा, हत्तीच्या पायी देऊ, पैलवानासोबत कुस्त्या नाही तर गदा घालून चेंदा मेंदा करू. खामोश. अरे उनको लाना इतना आसान नहीं भाई, वो भगवान है और उनको लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात एकही अबप नाही. व्याघ्रवाद हे कुठला सरकार? आमच्या घरा शेजारी राहतो एक बुवा गोपीचंदन वाला. क्या नाम है उसका? अक्रूर. तो जाओ जल्दी जल्दी बुला के लाओ. आणलं अक्रूरजीला. वेळ कमी असला लगेच येतात. हाँ, क्या नाम आपका? अक्रूर है सरकार. तुमच्यावर एक कामगिरी आहे. बोला. उद्या गोकुळात रथ घेऊन जायचं, बैराम कृष्णाला मथुरेत आणायचं. आज्ञा सरकार. कंसाचा आदेश. अक्रूरानं रात्रभर झोपायचा प्रयत्न केला महाराज, झोप आली नाही. कोड्या जन्मात मी पुण्य केलं होतं. योग्याच्या ध्यानाला न येणारा देव बाप्पान त्याला आणायची कामगिरी माझ्यावर. सकाळी रथाला घोडे जुंपले. रथ निघाला गोकुळाकडे. बागदोर अक्रूराच्या हातात आहे आणि डोळे मिटलेले अक्रूरानं. डोळे मिटून चिंतन चाललं. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, आजी होईल माझ्या आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक. वैकुंठ नायक पाहिलं मी, वैकुंठ नायक पाहिलं, वैकुंठ नायक पाहिलं. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, वैकुंठ नायक पाहिन मी. घोडे ओढतात, रथ डोळे मिटून चिंतन बाबाचं चाललं. बऱ्याच वेळाने रथ थांबला. का थांबला तेव्हा डोळे उघडले. काय दिसलं? खळखळ 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 वाहणारी यमुना माई, हिरवी गार दाट झाडी, पलीकडे तुंबदार असं गोकुळ वसलेलं आणि ते सौंदर्य अक्रूरानं पाहिलं. धन्य हे यमुना, मुखातले शब्द अक्रूराच्या. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य. मला तर वाटतं आपलं तिथंच चालू आहे कार्यक्रम. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन. पाठच नाही. अरे कीर्तन करायलाच पाठ नाही. आता माझं टिपणं करू करू ठोकणं चाललंय. उघडतच नाही. भजनी मालिका नाही. सकाळी कॅसेट माझंच लावायचं, गाडीत दिवसभर ऐकायचं आणि तस्संच तस्सं सांगायचं. त्याच्याही तारखा मिळत नाही. विशेष आहे. तर काय चाललं आपलं? हे तुम्ही नामदेवाचे गाथे उघडा, तुम्हाला वाचता वाचता रडू येईल. मी आज तुम्हाला सांगतो. हे अक्रूराचे शब्द आहे. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य ह्या गोपिका, धन्य हे गोपाळ, पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडत असे. पण अक्रूरजीला देव दिसेना. कारण देव सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11:10 आले होते. अक्रूरजीला वाटलं आता गोकुळात जाऊन उपयोग नाही, देव बाप्पा तर रानात गेले, इथंच थांबावं म्हणजे येताना एकट्याचं दर्शन होईल, हा उद्देश. दिवसभर थांबले अक्रूरजी. थांबले नाही. खाली बघितलं
शंख चक्र गदा पद्मचिन्ह उठलेल्या पाऊलखुणा, कारण चपला नव्हत्या ना, हे नीट ऐका, चपला नव्हत्या त्या पाऊलखुणा, आणि त्या फुपाट्यामध्ये पाऊलखुणावर शंख चक्र गदा पद्मचिन्ह होते. अक्रूरजीनं विचार केला, इकडेच गेला देव, आता गोकुळात देव नाही. गडबडा लोळे भूमीवरी ब्रह्मादिकासी दुर्लभ येथील माती, वंजळीत घ्यायचा अक्रूर उचलून या हाती मुखे घाली. अक्रूरे घातले लोटांगण, मागे कृष्णाची पावले, अक्रूरे घातले लोटांगण. आता डोळ्यापुढे चित्र आणा, सूर्य मावळतीला आला आणि गाई घेऊन भगवान गोकुळाकडे. पद्धत अशी होती, सर्वात पुढे भगवान, मोबाईल बंद करणे, सर्वात पुढे भगवान. इथून दिसेल तुम्हाला आडवी काठी, 12व्या वर्षात पदार्पण एवढी मूर्ती, ती गुराकी लटकत असे हात काठीवर, उजव्या खांद्यावर घोंगड, पिवळा पितांबर, निळा शेला कमरेल बासरी, मस्तकाला पट्टी, त्याच्यात मोराचा पीस, अनेक भुंग्याने एकत्रित मसासे काळे कुरळे केस. दिसतंय तुम्हाला? पुढे पुढे देव, त्यांच्या मागे कळप गाईचा, येतानाच सांगतो, आणि त्यांच्या मागे टोळकं गोपाळाचं. हे दिसतंय इथून? बस मी सांगतो, तुम्ही पाहत राहा. गाई वासराच्या ओढीनं घाई घाई येत होत्या, त्यामुळे गाईच्या खुरानं ती धूळ उडत होती. ती पांढरी धूळ देवाच्या अंगावर येऊन बसल्यानं देव पांढरा झाला. पण मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळ्या दिसू लागला. त्या अक्रूरानं सौंदर्य पाहिलं, भुकेलेलं लेकरू मायकडे रडत येतं, तसा अक्रूरजी पळत आला आणि देवाच्या पायाला मिठी मारली. इतका रडला, इतका रडला, पाणी परात को हात छुवै नाही, नैनन के जल से पग धोय. देवाचे पाय अश्रूनं भिजवून काढले. त्याच्यामुळे काय झालं? देव थांबले, पाय धरले ना अक्रूरानं, देव थांबले, गाईचा कडप थांबला, मागचं टोळकं थांबलं. हे डोळ्यापुढे चित्र, उलट ते बॅक वॉटर कसं असते तसं उलट पहा, जमला आता. आणि त्याच्यात मुख्य होता पेंद्या. त्या पेंद्याला बाकीचे गोपाळ म्हणतात पेंद्या. काय हे रथवालं कोण्या गावचं रे? पेंद्यासी पुसती अवघे गडी जेव्हा, अन कोण हा रे बावा आला येथे. पेंद्या म्हणला, मला काय माहिती भाऊ, आपण दिवसभर गाई घेऊन रानातच आहे ना. नाही ते बरोबर आहे रे पेंद्या, पण हा बुवा याच्यापूर्वी कधी आपल्या गावात आलता का? नाही, पहिल्यांदाच आला ना. हो, मग पहिल्यांदा आला, याचा कोणाशी परिचय नसताना हा असं का करतो? आपल्या कानोबाच्या पाया का पड. गोपाळ त्यांच्या पद्धतीनं विचारत होते, जर हा कधी आला नाही, याचा कोणाशी परिचय नाही, अनोळखी आहे, मग परिचय नसताना आपल्या कानोबाच्या पाया का पडतो? पेंद्या काय हा मागतो सांगा मा. आता यांना काय माहिती यायचा, आणि देव बाप्पा कायमचा घेऊन जायला तो आला बनून, यांना काय माहिती? अरे मला काही माहिती नाही बाबा. गावात आले ना महाराज, वाऱ्यासारखी वार्ता पसरली, उद्या भगवान कृष्ण गोकुळ सोडून जाणार. एवढं कळालं, वासर भुकेलेली आहे दिवसभराची, सोडली तरी गायीच्या जवळ उभी राहिली, पित नाही का? देव जाणार. आणि जिथे जनावरावर एवढा परिणाम होतो, तर मायबापाची अवस्था घरी गेल्यावर हिशोब लावा ना तुम्ही. लेकरं दुग्धपान करत नाही, गाईला चारा टाकला महाराज, गाई चारा खात नाही, कोणी स्वयंपाक करत नाही, उदास झालं गोकुळ. का? उद्या देव जाणार आहे. एक दुसरीच्या दारात जाऊन झोपली का ग? नाही. तुला काही कळलं का? काय? एक बाबा आला ना रथ घेऊन, हां आपल्या देव बाप्पाला घेऊन जायला आला म्हणे, तो जा झोप घरी, घेऊन जायला आला. एवढं सोपं आहे का ग? आपण सासऱ्याच्या आणि सासूच्या शिव्या खाल्ल्या, नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, तरी त्याच्यावरचं एवढं प्रेम कमी होऊ दिलं नाही, आणि तो आपल्या प्रेमाला सोडून जाणार आहे. मलाही तसंच वाटत होतं ग, पण खात्रीशीर कळालं, तो घेऊन जायला आला याचं दुःख नव्हतं, आपला देव बाप्पा त्याच्यासोबत जायला तयार झाला. तयार झाला कधी? उद्या सकाळी जातो भगवंत मथुरी. सारखी वार्ता गोकुळामध्ये पसरली.
देव जाणार आहे, देव जाणार आहे, देव जाणार आहे. कोणी झोपलं नाही, कोणी जेवत नाही. देव झोपले मात्र. महाराज, पहाटेची वेळ, माई यशोदा पायशाकडे बसली. कृष्णजीचा मुखचंद्र पाहून रडू लागली. देव झोपलेले आहे. दिवसभर पायपीट केल्यामुळे बिना चपलाचा देव जंगलात फिरला ना गाई माग, पाय गरम आले होते. ते पावलं पायशाकडे बसून मायेनं छातीला लावले. उघड्या छातीला पावलं लावल्यावर पावलं गरम. मायला रडू आवरलं नाही. लोकांच्या तक्रारी आल्या म्हणून बिना चपलाचा गाई माग लावला बाबा. पण तू मला कायमचा सोडून जाणार आहे. आणि जे रडणं सुरू झालं यशोदेचं, त्या अश्रू धारा जेव्हा पावलावर पडल्या, गरम अश्रू पडल्यानं देव बाप्पा जागे झाले आणि बसले. 12व्या वर्षात पदार्पण आहे. मायेचे अश्रू पुसले. आई, का रडतेस का? तू जाणार आहे बाबा, जा. तुझा दोष नाही, माझंच नसीब फुटकं आहे. जिथं सुख मिळेल तिथं सुखानं राहा माझ्या राजा. कोणी आईची हीच इच्छा असते. इथे बसलेल्या मावल्या सुद्धा, मुंबईला मुलगा असू द्या आणि तो जत्रेच्या यात्रेच्या निमित्तानं गावाला आला, 2-3 दिवस मायेच्या आनंदात जातात. आणि मुलानं सगळे सामान आवरलं आणि मायेच्या पाया पडायला आला. येतो आई, डोळ्याला धारा, तोंडाहून हात. आता कधी येशील माझ्या राजा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई. हे बघ, आता पिकलं पान आहे, हे गळून पडणार आहे. माझी आशा करू नको. कुठेही राहा, नाही रजा मिळाली तर येऊ नको भेटीला, फक्त कुठेही राहा पण सुखाचा राहा माझ्या राजा, एवढीच इच्छा. हे माय. तसं यशोदा म्हणाली, कृष्णा, जिथे सुख मिळेल तिथे सुखानं राहा. फक्त एकच, या गरिबीन आईला विसरू नको. आणि कृष्णा, काय आई, तशी जर आठवण झाली नाही तर दही भात खाताना तरी या खेड्यातल्या मायेची आठवण येऊ देत जा. आणि हे बघ कृष्णा, तो दिवस आठवतो मला. तुला 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला म्हणून मी दिवसभर उखड्याला बांधला होता. 2 रुपयाच्या माठासाठी दिवसभर तुला उखळ्याला बांधून ठेवला बिना जेवणाचा. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आता रथ सज्ज झाला. बैराम दादा आणि कृष्ण 12व्या वर्षात पदार्पण असलेले 2 भाऊ रथात. सगळ्या गोपिका आल्या महाराज. आणि ते गोपिकांनी दृश्य पाहिलं. पहिल्यांदा अक्रूरजीची प्रार्थना सुरू केली. नेऊ नको श्रीधर मथुरेचे, रे आम्ही पसरते पदर. नेऊ नको श्रीधर मथुरेसी. त्यातल्या काही देवाकडे आल्या. देवा रडायला लागल्या. आम्हा सोडून या कैसा तू रे जासी. देवाकडे, काही अक्रूराकडे. मी प्रमाण देवदेव बोलतो, चित्र डोळापुढे आला. त्यातल्या काही अक्रूराकडे येऊन रागावल्या. अरे, कोण्या ब्राह्मणानं नाव ठेवलं तुझं? अक्रूर नव्हे बाई, मोठा आहे क्रूर. नामी निरंतर क्रियायसी. चांडाळा नंदाच्या अंगणी. वा जाऊ रे बाबा. मिळाल्या गवळणी अक्रूरा चांडाळा पर्यंत तुझं कोणी धाडीला? का घात करू आला असे वधिसी सकळा. इतक्या रडल्या, इतक्या रडल्या, रथी चढले. बस आकांत शब्द आहे. आकांत गोकुळी. भूमी पडल्या, कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. जमीन भिजली. तेव्हा हळूच देव म्हणाले, अक्रूर काका, ते माझे माय रडते यशोदा, ते सहन होतं मला. माझा बाप हुंदके देऊ देऊ रडतो नंद पाटील, तेही सहन होतं मला. पण ज्याने सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, नवऱ्याच्या लाता खाल्ल्या आणि माझ्यावरचं प्रेम कमी होऊ दिलं नाही, या गोपीच्या शोकासी
न पहावे मजसी. मग काय करू देवा. वेगी हा करथासी. वेगी वेगी शब्द आहे. वेगी हा रथाशी म्हटल्याबरोबर अक्रूरजी म्हणले वेगी का. थोडं सावकाश गेलं तर नाही चालत. नाही चालत का. पुढेही बहुत वेगी हा रथासी. लवकर रथ काढा काका. सावकाश नाही जमत का. नाही का. पुढेही बहुत ते करण्या. रथ निघाला. काय झालं असेल. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं. मथुरा से गोकुल को आना नहीं. हे नीट ऐका. पुन्हा गोकुळात न येण्याच्या उद्देशानं रथ निघाला. मी असं विचारतो आता 19 वर्षे झाले ते सप्ताहाला 7 दिवस आनंद गाता भजन पारायण काकडान हरिपाठ न कीर्तन आहे. आणि मग काला झाला. हे सगळी गुणवान मंडळी ज्यांच्यामुळे आनंद आला ते आपल्या बॅगा भरतात. वाटे लावायला संयोजक मंडळी गावातली. महाराज पंढरपूर वाटत होतं. आता करमायचं नाही महाराज. सकाळपासून काकडान पारायण हरिपाठ न भजन कीर्तन. पुढच्या वर्षी या महाराज. येऊ. आम्ही प्रापंचिक लोक आहोत. तुमची व्यवस्था करण्यात कमी पडलो असेल तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात तुम्ही लेकराकडे लक्ष दिलं नाही राव. एवढं आमच्याकडे दिलं. उलट आमचाच काही गुन्हा झाला असेल तर पोटात अपराध घाला. पुढच्या वर्षी या महाराज. जरूर येऊ महाराज. पुढच्या वर्षी या. जरूर येऊ. पुढच्या वर्षी मी असं विचारतो. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल जाताना आता गाव रडतं. पुन्हा गोकुळात न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असेल. घरी जाऊन विचार करा. मथुरा से गोकुल को आना नहीं है. 4-5 पावलं टाकली रथाच्या घोड्याने. धावले सगळे गोपाळ. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल टोळक आडवं रथाला. कृष्णा आवरेना देवाला आनंद. टाकली उडी. सगळ्याच्या गळ्याला बिलगू बिलगू जगाचा बाप रडला. कब आओगे कृष्ण. त्यांना माहिती होतं हे माझे गोपाळ रडतील सारखे म्हणून दिला शब्द ठोकून. रोना नहीं. पेंद्या भाकड्या बोबड्या सुदाम्या सीदाम्या मधुमंगल रोना नहीं. मैं परसों आऊंगा. परसों. परसों बोल के गया. बरसों बीत गए तो भी नहीं आया. शब्द कळते ना तुम्हाला. परवा येईल म्हणला होता. पुन्हा नाही आला. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं. मथुरा से गोकुल को आना नहीं है का. पुढेही बहुत. आता गोकुळातला कार्यक्रम संपला काका. 11:30 होऊन गेले काका. पुढेही बहुत करणे आहे. जांभरे पाटील. पुढेही बहुत करणे आहे म्हणजे काय करणे आहे. ज्याच्या करता आलो ते करणे आहे. शेवट. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता मथुरेत गेला बाबा. गोकुळातलं चरित्र उच्चारण करायचं आहे. पण ते चरित्र घडलं कधी म्हणून शब्द ये दसे. इथे संख्या घ्यायची नाही. इथे दशा शब्दाचा अर्थ अवस्था. अवस्था आहे. हे जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागतंय आपल्या गावात. माहिती आहे कोण आहे तुम्हाला. नाही ना. अमुक गावाचं पाटील. त्या गावाचं पाटील. अले का या पाटला या दारात 10 भिकारी रोज जेवायचे. ते रोज येतं आमच्या गावात. काकी आहे का शिळी पाकी. अरे काय दशा झाली. दशा याला म्हणतात अवस्था. तसं ये दसे चरित्र केले नारायणे. या अवस्थेमध्ये देवानं चरित्र केलं. आता हे मोजके शब्द असे आहे. पहिला शब्द आहे रांगता. दुसरा शब्द आहे गोधणे राखिता. मजा पहा संत वाङ्मयाची. रांगण्यापासून प्रारंभ गोकुळातलं चरित्र आणि गायी चारण्यावर पूर्णविराम. म्हणून रांगताच्या पुढे स्वल्पविराम देणे. गोधणे राखिताच्या पुढे पूर्णविराम देणे की गोकुळातलं चरित्र या 2 शब्दात बंदिस्त झालं. सुरू झालं रांगण्यापासून. रांगत रंगणी चोरीत. सुरुवात रांगत रंगणी चोरीत लोणी
खाऊ निथरती गवळणी. इथून चरित्राला प्रारंभ झाला. सुळसुळाट चोरीचा झाला. अख्खं गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या, पण माय ऐकून घेईना. नेहमी आई बाळाच्या बाजूनं बोलते. अख्ख्या जामगावला त्रास देणारं तिचं बाळ असू द्या, जामगावच्या महिला तक्रारी घेऊन येऊ द्या, तर माय वाड्याच्या दरवाजात उभी राहून कमरेवर हात ठेवून लाल डोळे करून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला खाली लेकरं, याला रागावणे म्हणतात. तुम्हाला लेकरं वगैरे नाहीत का? एवढं अनुस्वार देऊन जमणार आहे का ते? तुम्हाला लेकर एक एकला 10-10, 12-12 लेकर, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसल, समजावं ते सावत्र असल. नाही तर माय काय सांगता गा राहणे गे, सांगता गा राहणे गे गोकुळच्या नारी. अगं काही वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळे गे, का लटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी. सावळा चिमणा माझा गे, गवळणीत खेळे राजा गे, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आता माझं खरंही असलं तरी तुमच्या पुढे कसं पटल? का मी एकटी आहे ना? तुम्ही 12 घरच्या आता काय मी तरी काय करू? आता जमलं, आता जमलं म्हणून घ्या. जेव्हा देवानं घरीच खोड्या सुरू केल्या, 12ला 10 कमी असताना यशोदेच्या लक्षात आलं, कृष्ण्या चुकीचं नाही रे, गावकऱ्याचं बिलिंदर आहे तू. कृष्णजीच्या लक्षात आलं, अब तो पकडा गया. कान धरले. मम्मी ग, उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात अजिबात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव असतो की नाही, स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे स्वभाव? स्वभाव कशाला म्हणतात? मराठी भाषेत म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. जित्याची खोड, ज्याचा जो स्वभाव आहे. नाहीतर बांगरवाडीच्या लोकांनी कुत्र्याला बासुंदी खाऊ घातली. 5 लिटर कुत्रही असं वस्तात भेटलं. बांगर पातेलं चाटून चालता येईना कुत्र्याला, आणि त्याला रस्त्याच्या काठाला 1972चं हाड सापडलं, जुनं 1972. बासुंदी खाऊन गेलतं बांगरवाडीहून, तिथं हाडावर तुटून पडलं. याला म्हणता स्वभाव. तरी त्याचे चित्त हाडा, स्वभाव आहे त्याला काय करणार? तरी त्याचे चित्त हाडावरी, स्वभाव बदलत नाही. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, त्याला स्वभाव म्हणतात. तसं कान धरले कृष्णाने. खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान, गायी उभ्याने गवत थोडं. जेवायला यायचं, आणि जेवायला यायच्या शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. देवा आता खेळण्यात काय मजा आहे? आता काय खेळण्यात मजा आहे? झाली आता वेळ मनती आना शिदोऱ्या, झाली आता वेळ मनती आना शिदोऱ्या, झाली आता वेळ मनती आना शिदोऱ्या, झाली आता वेळ मनती आना शिदोऱ्या. काम सारून सगळं धरून आले आवाके कुमार, झाली आता वेळ मनती आना शिदोऱ्या.
सकाळी आले अवघे गोपाळ झाले आता वे म्हणती आणा सितोऱ्या खडके सोडे येल्या मोठा जिचा दही काला गोमटा सर्वांच्या मध्यभागी भगवान उभे राहून काला वाटतात त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. दहीहंडीचा कार्यक्रम होईल जय विठ्ठल झाल्यावर. नंतर आरती होईल. आरती झाली म्हणजे सगळे टाळीकरी महाराज विनयकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी अजिबात उठणार नाही. मग निवेदक निवेदन देतील. अशा अशा पंक्तीधरान तसं तसं जेवण आता संपला कार्यक्रम म्हणतील तेव्हा जागा सोडायची. तोपर्यंत हालचाल नाही. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम करायचा. आता 2 पारनेरचे बुवा आणि 3 इथले बुवा योगेश बाबा तुम्ही मी इथून अभंग म्हणेल तुम्ही तिथं जाऊन फोडायची दहीहंडी बरं का. जमतंय आता. हां जमतंय. आपण अभंग म्हणू आहे बरं ठीक आहे. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेतच कक्षे वामे पाणव मसून कवलम तफलानिंगुलशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतो हासैन स्वर्गे लोके मिच्छन्ति बुभुजेत भुग्बाल केली पुंडली